भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. नाही पाहिलं कधी नाही भेटणार कधी, अरे नाही पाहिलं कधी नाही भेटणार कधी, असं भांड तुला देते. बाई तू केसावर भांडे घेते, बाई तू केसावर भांडे घेते. डॅड, हा मला टिफिन पाहिजे ना. तो जो तुमचा आपला जुना टिफिन आहे ना, त्यातून सर्व भाजी बापा बॅगमध्ये सांगते ना बाबा. मला नवा टिफिन पाहिजे बापा. हो भाई, आता जाऊ ना, बाजारात गेलो की आणतो टिफिन. रविवारी जातो बाजारातून आणतो. नाही ना, रविवार लय उशीर होते रविवार लोक. तोपर्यंत कमी बिना डब्याची जात जाऊ कशा त्यांना सगळं बॅग करावं. मला पाहिजे दुसरा डबा. बरं भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. पप्पा भांड्यावाला, मला डबा पाहिजे. चाल बा, आता एवढीच इच्छा आहे तर घेतो त्या इच्छा पुरी करून. अरे का रे सुन्या, आता एवढे हाल चालू आहेत केले का? तुला भांडे घे धंदे करू लागू राहिले. बहीण मायला मला पाला या टकल्या संगच पडायचा होता का? बहुणीचा टाइम खराब करते हे टकला रामाय. नाही म्हटलं टुनटुनराव, कसं आहे, एक बडे महान शख्स कह के गए है, कोई धंदा छोटा या बडा नहीं होता. बरं बा, कर धंदा. मी का म्हणतो, डबा आहे काय खांदा? एखादा तर तुम्हाला कोणता पाहिजे ते सांगा ना. हो, काळा पाहिजे, पांढरा पाहिजे, कळीचा पाहिजे, बिना कळीचा पाहिजे, गोल पाहिजे, चौकोट पाहिजे, कोणता पाहिजे सांगू कोणता पाहिजे? नाही नाही, मला कसं एकदम पॅक लागलेला डब्बा पाहिजे, ज्यातून भाजी सांडणारच नाही. हो आहे ना, भेटून जाईल. पण एक गोष्ट आहे, आपण केसावर डबा देतो. केस आहेत का? टकल्यावरच नाही म्हटल्यावर काय असतील. पैसे घेणार बा, पैशाने दे ना. तो धंदा खोटा, आपण तो धंदा करतच नाही. आपल्याला लागते ते केसावरच. माहिती असं काय केस आहेत रे? अरे काय, अरे बा, ब्लॅक मनी आहे तो, ब्लॅक मनी. ठीक आहे मग, मी माही केस देते. हे पिवळे केस देता का तू? हो, आता हेच केस आहेत माझं. हे असे पिवळे पिवळे केस नाही पाहिजेत आपल्याला. असे काय काय शार लंबे लचक केस पाहिजेत म्हटलं. त्याचा भाव भेटते आपल्याला बाजारात, असे आज नाही भेटत. अरे त्यात काय मग, पिवळ्या केसाला कलर मार, पालिश मार काही आणि एक. सोनू 2 नंबर का धंधा करता जरूर है, लेकिन 2 नंबर में बेईमानी का धंधा कभी नहीं करता. बापरे. जा काय केस आणा मग या. चालवू पोरी, 1000 रुपयाचा डब्बा आण तुला, 1000 रुपयाचा. 1000 रुपयाचा डब्बा आणतो म्हणजे हळीले का? 10 रुपयाची बिळी प्यायची लायकी नाही याची. चला पुढे जातो इक्याने. मी काय म्हणतो, काही जेवण गिवण केलं का नाही? काही म्हणतात ना ते, असं काहीतरी असते ते, पोटात गेलं की माणूस जगते त्यानं. कसं मी सकाळपासून काही खाल्लं नाही म्हटलं, जर का जरासं पोटात पडीन तर मी माई बी जरा तंदुरुस्ती काही ना काही होईल. काही असते ना, काही केलं का नाही म्हटलं. का फक्त काय खायचेच धंदे आहेत, दुसरे काही धंदे नाहीत का माणसाले? उठलं सुटलं की खाणं, संध्याकाळ झाली की खाणं, सकाळ झाली खाणं, काही दुसरं आहे का नाही कामं? थांबा आता मला या चिंट्याला अंग धुवून द्या लागते. मला मग 17-56 कमाई रिकामी नाही मी तुमच्यासारखी. हो मामावली, मी तरी कामात असतो ना. गावातले गोठे राखायचे कामं करतो मी फक्त, दुसरं काय या धंद्यात मले. वावर शिवर कोण पाहते काय माहित? ते 100 एकराचा तो नंबर आहे काय माहित कोण पाहतील का जा. चाल कर म्हटलं, लवकर स्वयंपाक कर, नाही ते अशी कानाखाली लावीन का नाही, कानातून धुपोटच काढीन तुया. मग हे लग्नाच्या आधी म्हणे राणीसारखं ठेवून मी तुला, राणीसारखं. अरे नोकरांनी बनवून ठेवलं मला घरातलं. मी फसवलं ना, मला फसवलं. तुले फसवलं? अव त्या आम्हाला फसवलं. त्या बाप तू म्हणे मग पोरगी सुगरण आहे म्हणे, सुगरण. अरे जईपासून त्या हातचं खायला लागलो, 1.5 क्विंटल वजन कमी झालं माय. रक्तात जास्त पेतून तू माय, हड्ड्यात दिसू राहिला माय आता. हो माय, जरा लाज वाटू द्या हो देवाले तरी भ्या. हेल्यासारखे फुगेला ना तुम्ही, तरी म्हणता मला 1.5 क्विंटल वजन कमी झालं. अरे चरबी आहे फक्त, चरबी. जे 1.5 क्विंटल घासलं का नाही त्याची चरबी आहे. हे काय उतरून राहिली, ऑपरेशन करून काढा लागते आता हे. नाही तर त्यात का नाही माय आता हड्डीला मास चिपकवलं. लग्नाच्या आधी तर लय मोठ्या गोष्टी करत जाय माणूस. राणीसारखा ठेवी तुला, राणीसारखा. राणी तर दूर, नोकराणी बनवून ठेवलं मले. काहीच खोटानी बोललो मी. राणी मा नोकराणीचं नाव होतं पहिले, तुला राणीसारखाच ठेवू राहिलो मी. आता कोणी घरात? सोन्याला दारात. भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. बोला, केस कमी नाही आहेत का? अरे काय म्हणून राहिला रे? कमी नाही? आय एम सॉरी पोलीस पाटील साहेब, मला कमी नाही. हा, कामिनीची केस आहेत का? अरे धंदा कसा काय सुरू केला रे हा? काऊन मी धंदा सुरू नाही करू शकत का? हात पाय आहेत का मला? बापाच्या इस्टेटीवर माच केल्यापेक्षा स्वतः 2 रुपये कमावून जर का पोट भरलं तर लय सुखी. चांगलंच तोंड फुटलं का तुला बोलायला? नाही कसं माणूस पाहून बोला लागते हो पोलीस पाटील साहेब. सांगा म्हटलं मग, देऊ का केसावर भांडे देऊ का? जाय ना रे, जाय ना घरी, जाय ना. आम्हाला भांडे निवडून द्या ना सगळे सर आपल्यावर. डबे टिफिन, मिक्सरचे भांडे गिंडे, चमचे फमचे, ग्लास प्लास सगळं काही आहे. द्या ना. तुमच्या केसाला सोनं लागेल का? नाही म्हटलं बा, निघ ना आता तू कायले बिनकोण भेजा खाऊ राहिला आमचा. नाही कसं आहे, भेजा असायला बी पाहिजे ना खायासाठी. शिल्लक चालू राहिलं गड्या काकट. कालचं बांडिया सालचं मुली शिकवते का तुला? माहित आहे का तू कोणासंग बोलू राहिला? पोलीस पाटलांग बोलू राहिला बाबू. धंदा करायला पहिले गावात मुली विचारा लागते, समजला का? आणि तू आता अशा इलिगल धंदा आहे. आता तू केसाईवर भांडी विकू राहिला का दुसरं काही विकू राहिला? करू का ते तक्रार? बापरे, म्हणजे बाप्पा आता लय नाही झालं हे. सोने तक्रार.
सोने से पंगा कर दूंगा बाजार में नंगा. दे नान पीस मतलब पोलीस पाटील तू. हे थांबा, तुम्हाला काय आहे? मला मिक्सरचं भांडं पाहिजे. अरे बाबा, मिक्सरचं भांडं पाहिजे मध्ये. बोला ना तुम्ही बोला ताई, तुम्हाला काय पाहिजे काय नाही सांगा. अरे काय शिल्लक काय घेऊन राहिला का तुला सांगितलं ना मिक्सरचं भांडं दाखव म्हणून. काही विषय आहे का? एक शेवळ कर एक मिक्सरचं भांडं आपल्यावर, ते मध्ये वरच दिसू राहिले ते आहे पाकच आहे. पण हो ते सांगतो आपल्याला केस लागतील, केसाईवरच आहे हे सगळं काही. घे ना बा तू केसच घे. हे घे केस. बस एवढेशे घेतात तुम्हाला मिक्सरचं भांडं पाहिजे का? अरे एवढ्यात मिक्सरचं भांडं नाही येत, चमचाही नाही खांदा, फक्त चमचा. हो बस चमचा देणार एवढ्याच्यात. काय ना की कसं वाढून द्या आता मिक्सरचं भांडं देत तुम्हाला. अरे बा पाय ना एवढे धत माझं आता. चाल देणार रे, धंदा करायला लागते का नाही तुला गावात? त्यात तसंच द्यायला पाहिजे का पोलीस पाटलाले? बहीण मायले पोलीस पाटला आहेस तर मग आम्ही धंदा घाट्यात करू. काही लावलं दादागिरी आहे का? हो माय गावात दादागिरीच चालते समज. पाटील हा ना भाऊ गावाचा पाटील. अबे वेशीवर बांधले असे पाटील. डावडा काका देऊन द्या मिठ्ठचं भांडं देऊन द्या ना. पाटलाचं पोर हरामखोर. नाही मी काय म्हणतो बाबू, अरे तेवढा घे ना मिक्सरचं भांडं राहिले, घे ना पुरेच्या पुरं टोपलंच घे. मी वाजवतात मग देवळातला घंटा वाजवतो मी. अरे काय म्हटलं त्या काय म्हटलं? नाही मी देवळातला घंटा वाजवतो म्हणून. नाही याच्या आधी म्हटलं त्या पाटलाचा पोर हरामखोर. माले सशार येतं का नाटले काय त्याचे घोटवान कसं राहिलं तसं काय आता जीव येणार माया. नाही तुम्हाला शिल्लक काय कॉल असेल. मला ऐकू शिल्लक नाही आलं भाऊ, तू शिल्लक बोलू राहिला. पाटलाचा काय दरार असे तुला माहित नाही का? पाटील लावले काय मुळापासून काय करू रे बाया पाटलाचं. भाऊ वशिन पाटील गावाचा. मी ऐना गोविंदा गावाचा. ऐना गोविंदा कोण? ऐना गोविंदा. जरा गावाच्या बाहेर भेटला ना सगळ्याच गिड तुझा हड्ड्याने दिसू देत म्हटलं. चाल बाहेर दाखव तुला. चले भेट तुम्हाला बाहेर भेट. बायकोच्या मागे राहून काय बोलू राहिला भाड्या रे बाहेर नाही. आठवण ठेव सोन्या चालला घरी, पण जर काय सोन्या धंद्यात जरा काही अडचणी येणार विचारही गेला तर कुत्र्यावर मार खाशील म्हटलं. गेला नाही तू आता राहिलं मिक्सरचं भांडं माया घ्यायचं. अहो तुला नवं देतो मी आणून, टेन्शन काय घेत? तू बाजारातून आणून देतो मी तुला नवं. काय डुप्लिकेट माल विकतात हे केसावर भांडे म्हटलं की? मी तुला ओरिजिनल कंपनीचं आणून देतो, कंपनीचं. हो बाप्पा कंपनी जाना कंपनी जो याले सोळ्या नाही. हला अंकुल म्हटलं त्याला मुली. अरे त्याची गाठ आता पोलीस पाटला सांगा. आता त्याला सोडतो का? भांडे घ्या भांडे केसावर भांडे. काय वाटतं तुम्हाला हा सरपंच मला धंदा करू देईल का गावात? मला तर वाटत नाही. पण मी कोण भांडे विकू राहिलो असेल? एवढी काय आर्थिक तंगी आली मावर की मला भांडे विकायचं काम करायला लागू राहिलं. तुम्हाला काय वाटते हे असे मी माझ्या शोकासाठी विकू राहिलो? नाही याच्यामुळे मागे लय मोठी कहाणी आहे म्हटलं. आणि ते कहाणी ऐकायसाठी तुम्ही चॅनलला पार्ट 2 साठी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि भाऊ तुम्हाला कमेंटमध्ये सांगा ना व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुन्हा आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.